निवडणूक आयोगानं योगी आणि मायावतींना दणका दिलाय। अली विरुद्ध बजरंग बली वक्तव्य केल्याप्रकरणी आयोगानं त्यांना 16 एप्रिलपासून 3 दिवस सभा, माध्यमांना मुलाखती आणि बाईट्स देण्यावरती बंदी घातली आहे। चौकीदार चोर हे विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं अवमान याचिका दाखल केली होती। त्यानंतर चौकीदार चोर हे विधान स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली। यात दिनेश कार्तिक, के राहुल, जडेजाला लॉटरी लागली आहे, तर ऋषभ पंत, अंबाती रायडूची संधी मात्र हुकली आहे। 26 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत जाहीर सभा होणार आहे। मुंबईतील बीकेसी मध्ये ही सभा होणार आहे। या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहतील। बोरिवलीत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरच्या प्रचारावेळी गोंधळ झाला। उर्मिला मातोंडकरच्या रॅलीच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांकडून मोदी मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी स्टेशनवरती लोकांना मारहाण केली। बोरिवलीत झालेल्या गोंधळानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी संरक्षणाची मागणी केली। हे खूप खालच्या पातळीचं राजकारण असल्याचं त्या म्हणाल्या। सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली। या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला। पृथ्वीराज चव्हाण हा हँग झालेला नेता आहे। हँग झालेल्या माणसाबद्दल मी कशाला उत्तर देऊ, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती केली। पृथ्वीराज चव्हाण यांचा आणि अक्कलेचा काही संबंध आहे का, अशी तीव्र प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली। अकोला लोकसभेचे युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी सभेत पोलीस बंदोबस्तावरती असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चक्कर आली। लोकसभेचे भाजप सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली। मात्र या सभेला लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसलं। काँग्रेसचे मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचितनं घेतली असल्याची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवरती केली। एमआयएम सोबत एकत्रित येताना तुमची तत्व गेली कुठे, असा टोला त्यांनी हाणला। अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी त्यांच्या पत्नी धनश्री विखे या मैदानात उतरल्यात। त्यांनी शहरात प्रचाराला सुरुवात केली असून त्या अनेक भागात जाऊन महिलांशी संवाद साधतायत। गडचिरोलीमधील 4 मतदान केंद्रांवरील फेरमतदान पार पडलंय। नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्यानं हे फेरमतदान घेण्यात आलं। एटापल्ली तालुक्यातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान घेण्यात येत असून 4ही मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावातील नागरिकांना घोडभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते। मात्र प्रशासन निवडणुकीत मग्न झाल्यानं गावाच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। नवी मुंबईमधील आगरी कोळी युथ फाउंडेशनतर्फे 28 प्रकल्पग्रस्त गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला। घराच्या जमिनीचे नियमितीकरण, घरांच्या बांधकामाचं नियमित करण्याच्या मागण्या त्यांनी केल्या। या मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला। भिवंडी तालुक्यातील रस्ता नसलेल्या गावातील दुष्टचक्र निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा संपत नाहीये। त्यामुळे मैदे गावातील आदिवासी पाड्यांवरील खेडूतांनी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय नुकताच ग्रामसभेत घेतला। पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी चक्क रिक्षा चालवत भाजपला मतदान करू नका असा हटके प्रचार सुरू केलाय। पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी रुपाली पाटील रिक्षा थांबवतात आणि भाजपला मतदान करू नका असं सांगतात। दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी काही तासच शिल्लक राहिले, तर त्यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिंगोलीमध्ये शहरातनं भव्य मोटरसायकल रॅली काढली। आझम खान यांच्या वक्तव्यावरती जयाप्रदा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। मी आझम खान यांना घाबरत नाही, तसंच आझम खान यांच्यावरती निवडणूक आयोगानं कारवाई करत त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये असं देखील त्यांनी म्हटलं। जयाप्रदांवरच्या वक्तव्यावरती सुषमा स्वराज यांचं मुलायम सिंह यांना ट्विट गेलंय। तुमच्या समोर द्रौपदीचं चिरहरण होत असताना तुम्ही गप्प कसे, असं ट्विट त्यांनी लिहिलं। मिझोरामचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनीही आता पुलवामा प्रकरणावरून मुक्ताफळं उधळलीत। कुरेशी म्हणालेत की राजकीय स्वार्थासाठी पुलवामा हल्ला घडवला गेला। आझम खान यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलंय। त्यांनी कलेक्टरांना आणि अधिकाऱ्यांना घाबरायची गरज नाही, मायावतींसोबतच आपली आघाडी आहे आणि या अधिकाऱ्यांना पुन्हा मायावतींचे बूट साफ करायला लावीन असं वादग्रस्त वक्तव्य आझम खाननं केलं। मेनका गांधी यांनी सुलतानपूरमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं। ज्या ठिकाणाहून जास्त मतं मिळतील तेथील कामाला प्राधान्य देईन असं त्यांनी म्हटलं। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भाजपच्या सभेत निवडणूक अधिकाऱ्यांबद्दल वक्तव्य केलं। अधिकाऱ्यांना 5 वर्षांनंतर उलट टांगलं पाहिजे असं ते म्हणाले। एक अधिकारी आणि जन्मपत्री माझ्या डोळ्यात आहे, आपली सत्ता येईल तेव्हा त्यांना उलटा टांगू अशी धमकी त्यांनी दिली। दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही असे संकेत स्वतः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले। पंतप्रधान मोदी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मी शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करीन असं देखील त्यांनी म्हटलं।
बेळगावात मराठा लाईफ इन्फंट्रीची एक तुकडी रस्त्यावरनं जाताना काही चिमुकल्यांनी हाऊस द जोशचा नारा देत जवानांचा जोश आणखी वाढवला आणि यावेळी हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांनाही जवानांनी तितक्याच जोशात उत्तर दिलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला. तिरुवनंतपुरम मधील एका मंदिरात दर्शनासाठी जाताना थरूर काँग्रेस खासदार शशी थरूर हे पडले आणि जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला 6 टाके पडले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आलं असून सुरुवातीला ही रक्कम 5 लाख, त्यानंतर 10 लाख आणि आता 50 लाख केली गेली आहे. शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षा रक्षकांचा प्रामाणिकपणा समोर आलाय. गुजरातच्या एका साई भक्ताचे सापडलेले 1,67,000 रुपये संस्थान सुरक्षा रक्षकांनी भाविकास परत केले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर पुणे हायवेवरती ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. रेल्वेच्या टॉवर व्हॅनवरती चढलेला 12 वर्षीय मुलगा भाजल्याची घटना बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली. कुणाल जगताप असं या मुलाचं नाव असून तो विठ्ठलवाडी येथे राहणार आहे. त्याला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. पुण्यातील जिजामाता बाग चौक मधील लाल महाला शेजारी असणाऱ्या सायकलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली असून आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर मात्र पसरला. नालासोपारा पूर्व आचोले रोडवरील आनंदनगर सोसायटीमधील फ्लॅटला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी अवैध गावठी दारू विरोधात कारवाई करत गावठी दारू भट्टी नष्ट केली. पोलिसांनी वॉशआउट मोहीम राबवत कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी दारू बनवण्याचं रसायन नष्ट करत आरोपीला अटक केली. वाशिम शहरातील शुक्रवार पेठ लगत एका बंद पडलेल्या आखाड्याच्या परिसरात प्रेमी युगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराणा प्रताप चौकातील 32 वर्षीय आशिष ठाकूर आणि 22 वर्षीय कानोपात्रा राऊत यांनी आत्महत्या केली. धाराव येथील इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या म्हाडा अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केली. राहुल शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळच्या महाड नाका परिसरात बिबट्या जंगलातनं रस्ता ओलांडताना दिसला. एका स्थानिक हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या कैद झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.